निवडणुकीत आरक्षण टाकायचं अनुसूचित जमातीचे आणि सर्व कोळी जमातीला मात्र दाखले सवलती द्यायचं नाही ही दुटप्पी भूमिका राज्य शासनानं घेतली आहे। यावर सकारात्मक भूमिका महिन्याभरात घेतले नाही तर शिरोळ तालुक्यातून तीव्र आंदोलनाची ठिणगी पडेल असा खणखणीत इशारा कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष विजय भोजे यांनी सोमवारी शिरोळ तहसील कार्यालयात दिला। तर नागपुरात कोळी समाजावर झालेल्या लाठीचार्जचा निषेध व्यक्त केला। आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणीत आदिवासी कोळी, महादेव कोळी, डोंगर कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, कोळी ढोर अनुसूचित जमाती यामध्ये खरे खोटे असा दुजाभाव केला जातो आहे। याला वाचा फोडण्यासाठी नागपूर अधिवेशन दरम्यान सर्व कोळी जमातीनं मोर्चा नेला। या कोळी समाजातील सुरू असलेल्या शांततेत मोर्चात महिला आंदोलक असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला, फरफटत नेले, तसेच निवेदन स्वीकारण्यास कुणीही आलं नाही। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील संतप्त झालेले कोळी बांधव सोमवारी जिल्हाध्यक्ष विजय भोजे सर यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळी नागपुरातील झालेल्या लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला। तर आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा आंदोलन तीव्र करणार असा इशारा जिल्हाध्यक्ष विजय भोजे यांनी दिला आहे। त्यातल्या तमाम कोळी बांधवांच्या वतीनं नागपूर येथे एक रोकठोक मोर्चा गेली 3 दिवस झालं 4 दिवस झालं चालू होता आणि त्या मोर्चाला पोलीस प्रशासनानं राज्य शासनानं दडपशाही करून महिलांना आणि तिथल्या उपोषणकर्त्यांना पकडून नेऊन त्यांना मोर्चा काढून बंद करायला लावला। त्याचा निषेध नोंदवण्यासाठी शिरोळ तालुक्यातले आम्ही सगळे तमाम जमातीचे प्रतिनिधी आज निषेध नोंदवण्यासाठी या तहसील कार्यालयावर आलेलो आहोत। कोळी समाजाच्या बाबतीत बघायला गेलं तर या शिरोळ तालुक्यामध्ये मी एसटीतला जिल्हा परिषदेचा प्रतिनिधी म्हणून काम केलं। याच्या अगोदर शंकरमामा कोळी होते, याच्या अगोदर मंगल कोळी होत्या। आत्ता आणि नांदणीमध्ये एसटीचं जिल्हा परिषदेचं आरक्षण टाकलं गेलं आहे आणि इथं दाखले दिले जात नाहीत, व्हॅलिडिटी दिल्या जात नाहीत। म्हणजे प्रशासनाचा भोंगळ कारभार चालू आहे। सगळे जमातीतले महाराष्ट्रातले 1,20,00,000 लोक दाखवायचे आणि आरक्षण हे 17 आमदार आणि 7 खासदारांचं टाकून घ्यायचं आणि आम्हाला दाखले देणे असतील किंवा सवलती देणे असतील त्यावेळी मात्र विस्तारित क्षेत्रातल्या लोकांना नाकारायचं। हा दुटप्पीपणा महाराष्ट्र शासनामध्ये बसलेल्या काही आमदारांनी चालवलेला आहे। त्यामुळं इथून पुढं शिरोळ तालुक्यातनं पेटलेली ठिणगी महाराष्ट्राच्या सरकारला हा इशारा आम्ही देतोय, आमचा अंत बघू नका। आरक्षण टाकायचं एसटीचं आणि दाखले द्यायचे नाहीत, हा दुटप्पीपणा शासनाचा चाललेला चुकीचा आहे। त्यामुळं आज या मोर्चाच्या निमित्तानं, निषेध मोर्चाच्या निमित्तानं आम्ही एवढा इशारा देतोय, जर का याच्यावरती कुठलंही सकारात्मक पाऊल एक महिनाभरात शासनानं घेतलं नाही तर नक्की तमाम कोळ्यांना सोबत घेऊन या प्रशासनाच्या दारात येऊन बसू आम्ही आणि आमचा निर्णय लागल्याशिवाय सुद्धा उठणार नाही, असे आज या निषेध मोर्चाच्या निमित्तानं इशारा देतो। यावेळी आमच्या मागण्या मान्य करा, लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस प्रशासन शासनाचा निषेध असो अशा घोषणा दिल्या। तदनंतर तहसीलदार अनिल हेळकर यांनी आंदोलकांचं निवेदन स्वीकारून सदर आंदोलकांची मागणी शासनाला कळवू असं सांगितले। निवेदन देण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात सर्व आपण जमलेले आहात। त्यामध्ये जय सरांनी त्या भावना व्यक्त केल्या आणि जी वस्तुस्थिती, जी घटना घडलेली सांगितली त्याच्याबद्दलच्या आपल्या सर्व बांधवांच्या तीव्र भावना मी महाराष्ट्र शासनाला तात्काळ करून मला जास्तीत जास्त त्याचा न्याय देण्याचा प्रयत्न। यावेळी सरचिटणीस रमेश कोळी शिरडोन, बाबासाहेब वनकोरे, भगवान कोळी, दिलीप कोळी, शेडशाळ, शुभांगी कोळी, सुवर्णा कोळी, अनिता कोरी, रेखा बेडक्याळे, तानाजी कोळी आदी उपस्थित होते। अशाच अपडेटसाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।